होलिका उत्सव. मातापूरच्या आकाशात अज्ञात चित्रकाराने अबीर गुलाल उधळला होता. पक्षी आपल्या पंखातून बाहेर डोकावू लागले होते आणि जाईजुईच्या सुवासाने सुगंधित पहाट हळूहळू अवतरित होती. मातापूरला मात्र कधीच जाग आली होती. गाईच्या हंबरड्याने आसमंत निनादला होता. घरोघरी चुलीवर दुग्ध तापत होते. निरनिराळी पक्वान्ने तयार होत होती. आज होलिका उत्सव होता. फाल्गुन महिन्यातला शेवटचा दिवस व हेमंत ऋतू संपून चैत्राचे आगमन. शिशिरात आपल्या शरीराची मरगळ पानाबरोबर झटकून वृक्षवेली नवीन साज शृंगारासाठी वसंताची चाहूल घेत होत्या आणि अधीर बालकांनी रानावनातून वाळलेल्या काटक्या पाचोळा काष्ट होलिकेसाठी गोळा केल्यामुळे वने स्वच्छ झाली होती. शहराच्या मध्यभागी होलिकेची रचना केली गेली होती. गोऱ्या लाकडे आणि वाळलेल्या वेलींनी युक्त ती होलिका पुष्पाचे हार आणि रांगोळ्यांनी सुशोभित होती. राजप्रसादातही उत्साहाचे वातावरण होते. संध्याकाळच्या समारंभासाठी धावपळ सुरू होती. नेहमी बंद असणारे अतिथीगृह आज उघडले गेले होते. उत्सवाकरता महर्षी अत्री आपल्या कुटुंबियासह अपेक्षित होते. अनेक दासदासी त्यांच्या आगमनाच्या तयारीत गुंतले होते आणि महाराणी गौरी स्वतः जातीने सर्व व्यवस्था बघत होती. होलिकात्सव रेणुकेचा सगळ्यात आवडता उत्सव होता. या वर्षी तिला प्रसादाच्या कुठल्याही भागात जायला बंदी नव्हती. तिच्या पायाला आज जशी काही पैंजणाबरोबरच रथाची चक्रे बांधली गेली होती. मातंगीने पुढे केलेले गरम दुग्ध पिऊन ती भिंगरीसारखी सगळ्या राजप्रसादात फिरत होती. महर्षी अत्रीच्या बरोबर येणाऱ्या इतर ऋषींची ती आतुरतेने वाट बघत होती. दूर देशातून येणारे अतिथी कित्येक विलक्षण कथा आणि वृत्तांचे भांडार असायचे. प्रातस्नानानंतर कधी नव्हे ते शांत बसलेल्या रेणुकेकडे मातंगी आणि इतर दासी कुतूहलाने बघत होत्या. तिच्या पायाशी रुपेरी साखळी बांधलेला शिवू विसावला होता. रेणुका विचारात गडली होती. तिला 2 मासापूर्वी मातापूरला भेट देणाऱ्या एका ऋषीकडनं ऐकलेली कथा आठवली. महर्षी वसिष्ठ पार पूर्वेकडील राज्यातून आले होते. त्यांनी कलिका राणीची कथा सांगितली. चंड आणि मुंड नावाचे क्रूर राजे प्रजेला ऋषींना अतिशय त्रास देत असत. कालिकेने त्याला युद्धात ठार केले होते. जनसामान्यांनी सुटकेचा श्वास सोडला होता. कृतज्ञतेने कालिकेचे नाव चामुंडा ठेवून एका मंदिरात तिची मूर्ती प्रस्थापित केली गेली होती. कालिकेची तुलना प्रजा हिमालयातील एका दुसऱ्या निष्णात युवती पार्वतीशी करीत होती. ते लोक आता कालिकेच्या मूर्तीचे पूजन करत असतील का? ते आता संरक्षणासाठी युद्ध कौशल्य आत्मसात करतील की वेळ पडताच परत कालिकेला साकडे घालतील? मातंगी केससज्जा करीत असताना रेणुका हातावर हनोटी ठेवून विचार करत होती. राजकुमारी, आपण तयार झालात. मातंगीच्या शब्दाने ती भानावर आली. तिने आसनावरून खाली उडी मारली. राजकुमारी, गळ्यात कंठा घाला. मातंगीचे वाक्य पूर्ण अगोदरच रेणुका शिबू पसार झाले होते. पूर्ण दालन धुराने व फुलं आणि सांबराच्या संमिश्र सुगंधाने व्यापले होते. मोठमोठ्या कढया आणि लोखंडी पात्रामध्ये धगधगत्या अग्नीवर काहीतरी उकळत होती. ती नारंगी, पिवळी, लाल रसायने रेणुका थोड्या दुरून कुतूहलाने बघत होती. तिच्या हातात शेजारी उभ्या असलेल्या शिबूची साखळी होती. गौरी मातेने तिला शिबूला ठेवायला परवानगी दिली असली तरी काही कडक नियम पण लादले होते. रेणुका निष्ठेने ते पाळायची. शिबूला वरच्यावर आंघोळ घालणे, प्रसादाबाहेर उद्यानातच खायला देणे आणि त्याने इतर छोट्या मुलांना, स्त्रियांना घाबरवल्यापासून त्याला रेणुकेच्या कक्षाव्यतिरिक्त सतत संकलित ठेवणे. हे पाणी कसले आहे दिती? एका छोट्या अशोका एवढ्या मोठ्या झालेल्या शिबूच्या डोक्यावर हात फिरवीत रेणुकेने विचारले. रसायन प्रमुख गीती वृक्षवेली, कंदमुळे आणि त्यांच्या गुणधर्मात निष्णात होती.
पिवळे रसायन एक रंजन आणणे राजकुमारी. वसंत पंचमी आधी सर्वांसाठी या रसायनाने रज्जित वस्त्रे तयार होती. आपल्या भिक्षूकडे लक्ष ठेवीत दितीने ते उत्तर दिले. त्या शिकवू उमेदवारापैकी एक तिचा मुलगा धनु पण होता. आपल्या मातेच्या व्यवसायात त्याने विशेष कौशल्य आणि गती दाखवली होती. पण हे पिवळे कसे? उजव्या हातावर हनवटीत विसावत रेणुकेने विचारले. धनु, राजकुमारीच्या शंकेचे निवारण कर, दितीने आदेश दिला. झेंडूचे फुले आणि हरिद्रा, धनु उत्तरला. आणि पीत रक्त रंग तो कशासाठी? रेणुकेने चे प्रश्न संपेनात. दितीने परत धेनूकडे बघितले. ते पीत रक्त द्रव रंजन आणि औषधी आहे. पळसाची फुले उकळतात आहे. ते रसायन ज्वर, कफ आणि बदलत्या ऋतूमुळे उद्भवणाऱ्या व्याधीपासून रक्षा करते. तुमच्यासाठी स्नानासाठी पण हे पाण्यात होलिकेच्या दुसऱ्या दिवशी वापरतात. आठवते ना? धनुने समजावले. रेणुका त्या उष्ण दालनात काम करणाऱ्या लोकांकडे बघत एका उंच आसनावर अग्नीच्या दूर बसली होती. तयार रसायने एका मोठ्या रांजण्यात ओतल्यावर पूर्ण विधीची पुनरावृत्ती व्हायची. दिती आणि धनु काम करता करता कौतुकाने आपल्या राजकुमारीच्या प्रश्नाची उत्तरे देत होती. तिला आणखीन रसायने त्यांच्या गुणधर्मातली माहिती देत होती. कुमकुम, नीम आणि मेहंदीची वाळलेली पाने, केशर, रक्तचंदन आणि हरिद्रेची मुळे. इतक्यात रेणुकेला काहीतरी आठवले आणि आसनावरून उडी मारून ती शिबूसह बाहेर पळाली. एक वावटळ आहे आपली राजकुमारी म्हणजे. दिती आणि इतर लोक हसले. त्या वृक्ष परिश्रमी कार्यात रेणुकेमुळे एक विश्रामाचा क्षण आला होता. रेणुका लगबगीने पाकशाळेत पोहोचली. पक्वान्नाच्या राशी लागल्या होत्या. घामाघून सेवक विशाल कढ्यामध्ये चंद्रकोरी सारखे काहीतरी तळत होते. दूध आटवत होते. काही पुऱ्या लाटत होते तर काही गुळ आणि डाळीचे पुरण भरत होते. विशाल काय देहाचा पाकशाळा प्रमुख भुज घाम टेपीत त्यांचे निर्देशन करत होता. एक करंजी खा राजकुमारी, एक दास रेणुकेला म्हणाला. नैवेद्य दाखवायच्या आधी कशी खाऊ मी? गरम गरम नुकत्याच तळलेल्या करंज्याकडे बघत रेणुका म्हणाली. होलिकेत यज्ञ किंवा इतर कुळधर्मापेक्षा वेगळा असतो राजकुमारी. कुठल्याही जपजाप्य व्रताशी संबंध नाही याचा. तुम्ही एक करंजी खाऊ शकता. प्रसेंजिताच्या लवयाजावासह कोसलाहून आलेला भुज एक करंजी पुढे करत म्हणाला. पण भुज, तुम्ही सगळे किती व्यस्त आहात. कोणाला सकाळी न्याहारीलाही वेळ मिळाला नाही. मी एकटी कशी खाऊ? विशेष अतिथी महर्षी कण्व येणार आहेत आज. महर्षी अत्रींबरोबर त्यांच्या आगमनाशिवाय कुणी अन्न ग्रहण करणार नाही. मी पण थांबेन. पुरण भरलेल्या तांबूस करंजीकडे बघत रेणुका निग्रहाने म्हणाली व परत फिरली. तिच्या पाठमोऱ्या रूपाकडे बघत भुज कौतुकाने मंद हसला. मातापूरच्या मध्यवर्ती चौकात सगळे नगरजन होलिके भोवती एकत्रित झाले होते. जवळच राजपरिवार आणि विशेष अतिथीसाठी एक सभा मंडप उभारला होता. पूर्ण चंद्राच्या प्रकाशात होलिका आणि मातापूर न्हाऊन निघाले होते. सगळे उत्सुकतेने अतिथी आणि महाराज प्रसेंजिताची वाट बघत होते. राजन, होलिकेला अर्पण करायच्या सामग्रीत आज नारिकेल फळाची पण भर पडली आहे. सोमरसाच्या कुंभाबरोबरच महर्षी कण्वांनी फळे पण आणली. महर्षी अत्री प्रसेंजिताबरोबर येत होते. धन्यवाद महर्षी, कण्व ऋषींना उद्देशून प्रसेंजित म्हणाला. आपल्याबरोबर आम्ही आमच्या राज्यात फुलणाऱ्या करपास, मधुरकटकी आणि बीजपूर, पेरू सारख्या स्थानिक पिकांची रोपे आणि बीज पाठवू. मी फक्त एक दूत आहे राजन, महर्षी कण्व हसून म्हणाले. गंधर्व राजाने सोमरस लोकरी वस्त्रांच्या बदल्यात वस्तू विनिमयासाठी एक सूची पाठवली आहे. ही नारिकेल फळे माझ्या आश्रमाच्या सानिध्यात समुद्रकिनारी उपसतात. क्षुधा आणि तृष्णा
दोन्ही मिटवायची क्षमता असलेल्या या फळात विशेष औषधी गुणधर्म पण आहेत. या फळापासून काढले जाणारे तेल अनेक व्याधीवर, चर्मरोगावर आणि जखमावर लाभदायी ठरते. सागरांच्या लाटाबरोबर ही फळे मार्गक्रमण करीत जिथे पोचतात तिथे अंकुरतात. महर्षी अत्री आणि मी चर्चा करत होतो की आपल्या प्रत्येक कार्यात, विधिविधानात, सणात या फळाचा समावेश केला पाहिजे. आम्ही सप्तर्षी समोर हा प्रस्ताव मांडायचा विचार करतोय. आपली मनीषा उत्तम आहे महर्षी. लवकरच संपूर्ण जम्बूद्वीपात या फळाचे आदान प्रदान सुरू होईल. त्याची महती लोकांना कळेल. प्रसंगीत म्हणाला. त्याच्या मागे आपली माता आणि अत्री महर्षींच्या कुटुंबियासह चालणारी रेणुका हे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होती. तिच्या एका हातात शिबूची साखळी होती. तिने मातंगीचा पण हात धरला होता. लवकरच सगळे सभा मंडपातील व्यासपीठावर पोचले. सर्व स्थानापन्न होतात महर्षी अत्री नगरजनांना संबोधायला उभे राहिले. त्यांनी त्या विशाल समुदायावर नजर फिरवली. मातापूरच्या रहिवाशांबरोबरच आजूबाजूच्या देशाचे नागरिक पण ह्या वर्षी उत्सवात सामील झालेले दिसत होते. कधी काळी इनमिन 100 असलेल्या लोकसंख्येचा आकडा आता 1000 गेला होता. मातापूर रहिवाशांनो, होलिका उत्सवात आपले स्वागत असो. इतर राज्यातून आलेले जन आणि कित्येक योजने प्रवास करीत आपल्या भेटीस आलेले आपले विशेष अतिथी महर्षी कण्व यांच्या आगमनाने आजच्या उत्सवाचा आनंद द्विगुणित झाला आहे. दक्षिणेकडून उत्तरेकडे होणाऱ्या सूर्य उद्गमाबरोबर लवकरच आपण शीतकालाला निरोप देऊन वसंताचे स्वागत करू. नवीन ऋतूच्या आगमनासाठी सिद्ध होताना आपण आजच्या दिवसाची निगडीत होलिका आणि दहनाच्या कथावर विचार करू, ज्या आपल्यातील काही लोकांसाठी नवी असतील. फार फार वर्षापूर्वी हिरण्यकश्यपू नावाचा राजा होऊन गेला. बलाढ्य, शूर, अजिंक्य असा हिरण्यकश्यपू राजा गर्व आणि अहंकारामुळे इतका मग्रूर झाला होता की स्वतःला ईश्वर समजू लागला. त्याने आपल्या प्रजेला हुकूम दिला की कुठल्याही देवतेची आराधना न करता त्याचीच उपासना व्हावी. त्याच्या राज्यात अन्य देवतेला पूजणाऱ्या जनांना कठोर दंड दिला जायचा. क्षणभर थपकून महर्षी अत्रींनी श्रोत्रवृंदाकडे बघितले. पुरुष, स्त्रिया, अबाल, वृद्ध सगळे कथा ऐकण्यात रंगले होते. हिरण्यकश्यपूचा एक पुत्र होता प्रल्हाद. प्रल्हाद हा अतिशय ज्ञानी आणि विनयशील कुमार होता. त्याने आपल्या पिताश्रीची ही अयथार्थ आज्ञा पाळण्यास नकार दिला. राजाने प्रल्हाद दंड देण्याचा, कडेलोटासारख्या भीषण शिक्षा करण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, पण सर्व प्रयास निष्फळ ठरले. हिरण्यकश्यपूची एक भगिनी होती होलिका. कठोर तपस्या करून तिने अग्निदेवतेला प्रसन्न करून घेतले होते आणि तिच्यावर अग्नीचा परिणाम होत नसे. होलिकेच्या मांडीवर प्रल्हादाला बसून खाली रचलेल्या काष्टाला अग्नी दिला गेला. प्रल्हादाच्या निष्ठेने आणि ईश्वर कृपेने चमत्कार झाला. होलिका त्या अग्नीत दग्ध झाली, पण प्रल्हाद मात्र सुखरूप झाला. रेणुके सकट सगळ्या समुदायाने टाळ्या वाजविल्या आणि महर्षी अत्री हसून पुढे म्हणाले, हिरण्यकश्यपूचा लवकरच वध झाला आणि प्रल्हादाचा राज्याभिषेक झाला. ह्या दिती वंशाचा विस्तार आणि विकासापुढे प्रल्हादाचा पुत्र विरोचन आणि त्याचा पुत्र बळी यांच्याद्वारे झाला. आजच्या दिवशी शिवाने कामदेवाचे दहन केलेच होते आणि वैराग्य प्रत्याहाराचे नायक ठरले. असा हा दिन, ही होलिका सत्याचा, निष्ठेचा, न्यायाचा आणि मांगल्याचा संदेश आणते. शिवाचे स्मरण करून आज आपण सर्व या होलिकेत आपला काम, क्रोध, मत्सर, अहंकार आणि वासना या षड्रूपींचे दहन करून या. ओम सर्वे भवन्तु सुखिना, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग्येत. ओम शांती शांती शांती.
सर्व प्राणी मात्रांना सुख लाभो, सर्व व्याधीपासून मुक्त मिळो, सर्व मांगल्य आणि पश्चिम पावित्र्य बघण्याची ही दृष्टी लाभो, सर्व दुःखापासून मुक्ती मिळो, सर्वत्र शांती लाभो. आपल्या आसनावरून उठत कुटुंबियासह प्रसेनजित त्या होलिकेकडे निघाला. त्याच्या मागे दास दासीच्या हातात अग्नीला अर्पण करायची सामग्री होती. पक्वान्ने, उसाची कांडे, बाजरा व ज्वारीची कणसे, आंब्याचा मोहर, तांदूळ आणि नारिकेल. शिवू थांब. रेणुकेची आज्ञा ऐकून शिवू मात्र जागीच थबकला. अग्नी प्रज्वलित करून त्याभोवती पाणी शिंपडून प्रसेनजिताने एक प्रदक्षिणा घातली. पेटलेल्या अग्नीत नवीन पिके पक्वान्ने अर्पण करून त्याने महर्षीच्या कपाळावर गुलाल लावला आणि तो नमस्कारासाठी त्यांच्या पायाशी वाकला. प्रसेनजिताला आशीर्वाद देऊन आनंद, समाधान आणि उत्कर्षाचा प्रतीक असलेला तो गुलाल महर्षींनी राजाच्या कपाळाला लावला. नंतर राजाने गौरी, रेणुका आणि आपले मंत्रिमंडळ, सेनापती आणि इतर अधिकाऱ्यांच्या भाळी पण गुलाल लावला आणि सर्व परत आपल्या आसनाकडे निघाली. आता इतर प्रजा होलिकेभोवती गोळा झाली. पश्चिमेकडे या पेटलेल्या होलिकेतून नारिकेल काढायची एक स्पर्धा असते. चालता चालता कण्व ऋषी सांगत होते, जो कोणी सगळ्यात कमी अवधीत जळलेला नारिकेल बाहेर काढेल त्यास 100 मोहरांचे पुरस्कार दिले जाते. युवकामध्ये निर्भयता आणि शौर्यास प्रोत्साहन देण्याचा हा एक उत्तम उपाय आहे. अत्री ऋषी उद्गारले. त्यांच्याबरोबर त्यांची भार्या अनुसया आणि पुत्र सोम व दुर्वास पण आले होते. सोम चंद्रासारखा शांत आणि समजूतदार होता, पण दुर्वास मात्र हट्टी, असंयमी आणि शीघ्रकोपी होता. आता तो आपल्या ज्येष्ठ बंधूशी वाद घालत होता. ब्रह्मज्ञान फक्त ऋषी जाणतात. कपाळावर आथ्या घालीत हातवरे करीत तो मोठ्याने बोलला, जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण दुर्वास, मग तो कुणीही असो. या उपाधीला लायक होण्यास त्याच्या परिश्रमाची ही फलश्रुती आहे. सोम शांतपणे म्हणाला. दोन्ही ऋषी आणि प्रसेनजित पण चर्चेत बुडाले होते. राजन, आपल्या विश्वाचे रक्षण करणारे 8 रक्षक आहेत. त्यांना अष्टदिग्बाल म्हणतात. त्यातील एक आहे अग्नी. अग्नीचे आवाहन आणि नियंत्रण आत्मसात होताच मानवजातीचा द्रुत गतीने विकास झाला. महर्षी अत्री बोलत होते, हे विश्व पंचमहाभूतांचे बनले आहे. भूमी, आप, अग्नी, वायू आणि आकाश. जोपर्यंत निसर्गात समतोल आहे, ही पंचतत्वे एकत्र जीवनाचे सृजन आणि संगोपन करतात. एकाचाही तोल ढळला तर आपत्ती कोसळतात. आपले शरीर पण ह्या 5 तत्वांचे बनले आहे आणि आपली इंद्रिये यांच्याशी निगडीत आहे. ह्या तत्वांचा असमतोल अनेक व्याधींना कारणीभूत ठरतो. शरीरातील पंचतत्वे आणि इंद्रियांचे नियंत्रण आणि आरोग्य ह्यावर महर्षी कण्व, अनुसया आणि मी विचारणा करीत होतो. आपल्या आहारात पण या तत्वांचा समावेश आहे. कण्व ऋषी म्हणाले, भोजनातील मधुर रस भूमी आणि जलाच्या तत्वाशी निगडीत, आप, वायू आणि अग्नी तीक्ष्ण रसाशी, अणु आणि परमाणु स्तरावर ह्या ऊर्जा निर्माण होतात आणि भौतिक वस्तूंची निर्मिती होते. विशाल सृष्टीचा समतोल राखत सर्व तत्वांचे नियंत्रण करणाऱ्या मूळसूचक जगत संबंधित ऊर्जेला आपण शक्ती म्हणतो. प्रसेनजित, गौरी, सोम, दुर्वास सगळे एकाग्रतेने महर्षींचे वक्तव्य ऐकत होते. बोलता बोलता सर्व व्यासपीठाजवळ आले आणि आसन ग्रहण करून परत होलिकेकडे वळले. जोमाने पेटलेली ती होलिका कित्येक कोसावरून दिसत होती आणि तिची धग जमावाला दूरवर जाणवत होती. रेणुका कुठे आहे? गौरीच्या उद्गाराने सगळे भानावर आले आणि रेणुकेला आसपास शोधू लागले. तितक्यात प्रसेनजिताला
दूरवर त्या पेटलेल्या होलिकेकडे धावणारी रेणुका दिसली. गौरीच्या प्रश्नाचे उत्तर न देता तो आपल्या कन्येमागे धावला. प्रसंगी जवळ पोहोचतात हसणाऱ्या रेणुकेने त्याच्या समोर जळलेले नारिकेल धरले. त्या नारिकेला सकट रेणुकेला हृदयाशी धरून प्रसंगी तिला गौरीजवळ घेऊन आला. अनुसयेने मातंगीला तिची औषधी वनस्पती असलेली पिशवी आणायला पाठविले. रेणुकेच्या हातावरील जखमाकडे प्रसेनजित आणि गौरीला बघवेना. तो 2000 जणांचा जमाव शांत उभा होता. पडघम आणि दुंदुभी वाजवणारे भिल्ल पण शांत होते. दुर्वास पण कधी नव्हे तो तोंडावर हात ठेवून विस्फारलेल्या डोळ्यांनी रेणुकेच्या हाताकडे बघत होता. अनुसया तिच्या जखमावर मधूचे लेपन करीत होती. सोम घृतकुमारीची पाने कापत होता आणि मातंगी डोळ्यात पाणी लेवून रेणुकेला चाटू पाहणाऱ्या शिबूला आवरत होती. छोट्याच्या राजकुमारीच्या काळजीने सगळ्यांना व्यापले होते. रेणुका मात्र 10 आणि वेदनांनी जशी काही अनभिज्ञ कण्व ऋषींशी बोलत होती. पश्चिमेकडील ती स्पर्धा मी जिंकेन का महर्षी? लखलखत्या डोळ्यांनी तिने विचारले. आपण नक्की जिंकाल राजकुमारी, पण माझ्याबरोबर तिथपर्यंत प्रवास करायला आपल्याला पहिले मोठे व्हायला हवे. गळ्यातील आवंढा गिळीत तिच्या हाताकडे बघत कण्व ऋषी म्हणाले. इतक्यात रेणुकेचे लक्ष समोर निरीव शांततेत उभे लोक बघून ती म्हणाली, लोकांना काळजी वाटते माझी तात, जाऊ का मी? पण रेणुके, भाजले बघ किती तुला, दुखत नाही का? आराम कर इथेच. आपण एखाद्या सेवकाला पाठवू प्रजेला निरोप द्यायला, किंवा तू सुखरूप आहेस. गौरी काळजीने म्हणाली. मी ठीक आहे माते, जाऊ मी? ठीक आहे रेणुका, जा तू, पण अग्नीपासून दूर राहा. प्रसेनजिताने बजावले. एक दिवस हा अग्नी होलिकेसारखा मला पण क्लेश देऊ शकणार नाही तात. रेणुकेने परवानगी मिळता स्वतःभोवती गिरकी घेतली. परत जाताना तिच्या मागे चालू लागलेल्या शिबूला ती म्हणाली, नाही शिबू, तू थांब इथेच. प्रजाजनांना घाबरवतोस, मातंगी जवळच थांब. रेणुका एक क्षत्रिय कन्या आहे महाराणी. भविष्यात तिला तिच्या पतीसह युद्धभूमीवर पण उतरावे लागेल. छोट्या मोठ्या जखमांकडे दुर्लक्ष करावे लागेल. प्रसेनजिताने गौरीला समजाविले. कण्व ऋषी समोर बघत गंभीर झाले होते. राजन, मी माझ्या प्रवासात सप्त सिंधू आणि सागर पार केले, पूर्ण जंबूद्वीप पालथा घातला आहे, पण इतक्या लहान वयात तुझ्या कन्येसारखे शौर्य, एकाग्रता आणि सहनशक्ती मी कुठेच बघितली नाही. राजकुमारीच्या ललाटी नियतेने अलौकिक भाग्य देखील आहे. रेणुका समुदायाजवळ येताच त्यांनी जल्लोष केला. पडघम परत निनादले आणि पौर्णिमेचा हसरा चंद्र आकाशात मार्गक्रमण करू लागला. धगधगत्या होलिकेभोवती नाग, भिल्ल, इश्वाकू सगळ्या जमातींनी एकत्र फेर धरला होता. बेफान नृत्य करणाऱ्या त्या सावल्यांनी आपल्या लाडक्या राजकुमारीला खांद्यावर बसवून घेतले होते.